लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी नकोच, पुसद येथे सकल आदिवासी समाजाचा भव्य रास्ता रोको आंदोलन। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, शिंदे सरकारचे करायचे काय, खाली मुंडकं वरती पाय, अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील रास्ता रोको आंदोलनामध्ये सकल आदिवासी समाजाच्या महिला व पुरुषांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होत आक्रमकपणे रस्त्यावर येऊन आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, अन्यथा शिंदे सरकारला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर हेच धांगड धनगड असून आदिवासी समाजात धनगर जातीचा समावेश करण्याचा GR काढणार आहेत, असे वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील आदिवासी समाज नाराज झालेला आहे। राज्यात येणारी निवडणूक लक्षात घेऊन आपल्या फायद्याचे राजकारण खेळत आहेत, त्यामुळे आदिवासी समाज सरकारला कधीही माफ करणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी यावेळी व्यक्त केल्या। यावेळी आंदोलनकर्त्यांच्या आक्रमक भावनांचे निवेदन मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार गणेश कदम यांच्या मार्फत देण्यात आलं। या निवेदनावर मारुती भस्मे, ॲडव्होकेट सुनील ढाले, पांडुरंग व्यवहारे, सुनीता मळघने, सुरेश धनवे, गजानन टारफे, मोतीराम बोडखे, खिलारे साहेब, आदिवासी पॅन्थर सेनेचे देवीदास डाखोरे, संतोष गारोळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, राजू गायकवाड, संदीप आढाव, जयानंद उबाळे, सखाराम इंगळे, अर्जुन हगवणे, गजानन उकडे, गजानन टाले, शंकर ढगे, बजरंग ढगे, गणेश भुजाडे, लक्ष्मण पांडे, बालाजी कुरुड, समाधान बळी, दत्ता खंदारे, प्रदीप घावस, नारायण कराळे, सचिन आत्राम, सुरेश सिडाम यांच्यासह हजारोंनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला होता। रास्ता रोको आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात रहदारीस अडथळा निर्माण झाला होता। चहूबाजूनी वाहनांच्या रांगास रांगा लागल्या होत्या। पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर, वसंतनगरचे ठाणेदार जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। बुद्धरत्न भालेराव, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पुसद। आज आदिवासी सकल आदिवासी समाजाच्या वतीने रास्ता रोको पुसदमध्ये करण्यात आलेला आहे। त्याचा मूळ गाभा इथलच्या राजकीय पक्षांनी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। जसं आता सरांनी सांगितलं की धनगर आणि धनगड हे दोन वेगळे वेगळे आहेत, ते सर्वोच्च न्यायालयानं सुप्रीम कोर्टानं हे सांगितलेलं आहे। तर आपण याच्या विरुद्ध GR काढून सुप्रीम कोर्टाचा अपमान करणार आहात का, त्यांचा अवमान करणार आहात का, हे आपण इथं सांगायला पाहिजे। किंवा अशी शंका आज इथं आदिवासी समाजाच्या दिमागामध्ये येत आहे। आणि आदिवासी समाज आणि SC आणि ST समाजाला मी या वेळी एक आव्हान करू इच्छितो की याच सरकारने आता क्रिमिनल आणि वर्गीकरणाच्या अंतर्गत जे SC आणि ST समाजाचं आरक्षण आता घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याबद्दल सुद्धा आता ST समाजाने जागरूक होणे खूप गरजेचं आहे। जे ST समाजातील जे शिक्षित वर्ग आहे त्यांनी सुद्धा जागरूक होणं आहे आणि सामान्य त्या व्यक्तीपर्यंत ही गोष्ट पोहोचवणं आहे की उपवर्गीकरणामुळं आपलं आरक्षण धोक्यात येणार आहे आणि उद्याची विधानसभा झाल्याच्या नंतर हे सरकार आपलं आरक्षण नक्कीच संपवणार आहे। त्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक आदिवासी आणि STने हा ठाम निश्चय बांधायला पाहिजे। येणाऱ्या विधानसभेमध्ये जिथं STसाठी आरक्षित जागा सुटलेल्या आहेत, जिथं SCसाठी आरक्षित जागा सुटलेल्या आहेत, जिथं OBCसाठी जागा सुटलेल्या आहेत, या तिघांनी एकत्र येऊन या विधानसभेमध्ये आपले प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसांना तिथं पाठवायला पाहिजे, कारण की हे आपलं प्रतिनिधित्व करणार नाही, म्हणून आपण आपल्या हक्काच्या माणसं तिथं पाठवायला पाहिजे। हाच निश्चय आपण यावेळेस तिथं बांधूयात, थांबूयात। भगवान बिरसा मुंडा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, जय आदिवासी, जय संविधान। आज यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं खऱ्या अर्थानं आदिवासींमध्ये घुसखोरी करू पाहणाऱ्या या महायुती सरकारचा प्रमुख एकनाथजी शिंदे यांनी आदिवासी समाजामध्ये धनगर समाज समावेश करण्यासंदर्भात GR काढण्याचं सूचक वक्तव्य केलं। बांधवांनो, आदिवासी हा मूळ या देशाचा मूळ निवासी आहे। 1950 पासून संविधानामध्ये जी आदिवासींच्या 47 जमाती आहे तेव्हापासून एकही जमात वाढली नाही, उलट 2 जमाती कमी झाल्या। मित्रहो, खऱ्या अर्थानं
हे संविधानाचा द्योतक आहे, पण या राज्य सरकारचा प्रमुख म्हणून, या महाराष्ट्राचा पालक म्हणून, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या विरोधात संपूर्ण पुसदचा आदिवासी हा एकवटला असून निश्चितपणानं त्यानं जर GR या आदिवासींच्या विरोधात काढला तर निश्चितपणे आमचा सर्व आदिवासी समाज रस्त्यावर उतरून या सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करेल, एवढंच या प्रसंगी सांगतो. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात होते आहे. त्याला कारण असं आहे की संविधानाच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये 36 नंबरवर जे ओरान नावाची जमात आहे, धनगड नावाची एक जमात, ती ओरांची उपजात आहे. परंतु महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांचं म्हणणं असं आहे की अनुसूचित जमातीच्या यादीतली जी 36 नंबरवरची धनगड जी जात आहे ती जात म्हणजेच महाराष्ट्रातले धनगर आहे. आणि ही धनगरांची जी भावना आहे ती अत्यंत दिशाभूल करणारी आहे. बंधूंनो, धनगड ही वेगळी जात आहे, धनगर ही वेगळी जात आहे. धनगड आदिवासीत आहे, परंतु धनगर आदिवासीमध्ये येत नाही. या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा धनगरांना आदिवासीमध्ये घेता येणार नाही असा स्पष्ट निर्वाळा दिलेला असतानाही धनगर बांधवांच्या वतीने आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा म्हणून गेल्या अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे. आत्ताचं विद्यमान सरकार हे शिंदेचं सरकार, तुम्ही मागल त्याला कोणत्याही जातीत घालायला आणि कोणत्याही जातीतून काढायला तयार आहे. या शिंदेला हे माहीत नाही की सुप्रीम कोर्टानं धनगरांना आदिवासीचा मध्ये घेण्यास नाकारलेलं आहे. आपण कसं काय घेऊ शकतो? पण असं असलं तरी हा मुख्यमंत्री केवळ मतासाठी धनगरांचं मतदान आपल्याला मिळावं, पश्चिम महाराष्ट्रातले आमचे आमदार जास्त निवडून यावेत या भावनेनं प्रेरित होऊन धनगरांना ते आश्वासन देत आहेत. एका अर्थानं सुप्रीम कोर्टानं घेतलेल्या निर्णयाचा या मुख्यमंत्र्यानं अपमान केलेला आहे असं आमचं धारणा आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. जर धनगरांना आदिवासीमध्ये घेण्याच्या, अनुसूचित जमातीत घेण्याच्या संदर्भानं जर कुठला एखादा GR त्यांनी काढला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मूळ जे आदिवासीच्या आमच्या 45 जाती आहेत त्या 45च्या जाती प्रचंड आंदोलन करतील आणि या सरकारला याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आज या सरकारचा निषेध करण्यासाठी मूळ आदिवासीच्या 45 जमातीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज धरणे आंदोलन झालेलं आहे. त्याच अनुषंगानं आज पुसदमध्ये आंदोलन या ठिकाणी आम्ही चक्काजाम आंदोलन करतो आहेत. शासनाला आम्ही अशा पद्धतीचे एक निर्देश देतो आहेत, अशा प्रकारची एक सूचना देतो आहेत. गलतीनं चुकीनं जर तुम्ही चुकून अशा प्रकारचा शहाणपणा केला, अनुसूचित जमातीच्या यादीत धनगरांना घेण्याचा निर्णय तुम्ही घेतला तर त्याचे वाईट त्याचे परिणाम अत्यंत वाईट होतील. महाराष्ट्रावर परिणाम वाईट होतील आणि त्या परिणामाला जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली त्याला संपूर्ण जबाबदार जर कोणी असेल तर हे शिंदेचं सरकार राहील. एवढं सांगण्यास रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.